मावशीच्या घरी हळदी कुंकवाला आलो, म्हणजे माझं नाही, रुचिराला बोलवलंय. नमस्कार मंडळी, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आय नो हा 1 दिवस 2 दिवस लेट आला असेल ब्लॉग. सगळ्या सोसायटीप्रमाणे आमच्या सोसायटीत पण प्रजासत्ताक दिन झाला. तर तो कसा झाला याची आपण थोडक्यात झलक बघूया. जय जय महाराष्ट्र माझा. सर्व हुतात्म्यांना आणि वीरांना वंदन करून आपण प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघं, रुचिरा आणि मी आणि सोसायटीतली काही मुलं फिरायला आलो आहेत. तर विचार केला आज मस्त चांगला दिवस आहे, ऊन आहे पण थंडी पण आहे थोडी, तर देवदर्शन करून घेऊया आणि बाकीचा प्रवास करूया. तर आपण माझ्या सर्वात आवडीच्या शिव मंदिरात आलेलो आहोत. बोळिंजमधलं हे स्वयंभू महादेव मंदिर आहे. चला आपण जाऊन दर्शन करूया. तर आपण गाडीने आलो आहेत, गाडी इथेच पार्क केलेली आहे. हे चांगलं पटांगण आहे, इथे खेळ खेळत असतात. आणि हे समोर दिसतंय ते देऊळ आहे, स्वयंभू महादेव मंदिर. तर मुळात स्वयंभू आहेच, त्याचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. आणि मुळात खूप सुंदर निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे. त्यामुळे इथे शक्यतो जेव्हा जेव्हा आम्ही येतो त्यावेळेला शांतताच अनुभवतो. आजही तसंच आहे, म्हणून मी एकदम दबक्या आवाजात तुमच्याशी बोलतो. दोन्ही बाजूला वाडी आहेत. तुम्ही या बाजूला बघाल तर इथे केळी लावलेली आहेत, केळ्याची वाडी आहे. आणि या बाजूला सुपारीची झाड आहेत. तर सुपारीचं कसं आहे, हे जे तुम्हाला दिसत आहेत ना ही झाडं, तर इथल्या पंचक्रोशीमध्ये वसई विरारच्या जेव्हा जेव्हा होळीचा सण असतो त्यावेळेला, आता तर आलीच होळीजवळ, तर त्यावेळेला या वाडीतली सुपारीची झाडं घेऊन जातात होळीसाठी, होळीमध्ये मध्ये लागण्यासाठी. तर तुम्हाला हे एकदम घनदाट सुपारीचं वाडी दिसेल, खूप सुंदर वाटतं. आणि जो समोर पानांवरती, केळ्यांच्या पानावरती, सुपारीच्या पानांवरती जो सूर्यप्रकाशाचा जो खेळ चालला आहे ना, तो बघण्यासारखा आहे. वा. तर आता आपण जाऊन इथून दर्शन घेऊया.
दीपस्तंभ, तुळशी वृंदावन. हाँ नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर म्हणजे शिवशंकराचं दर्शन घेतल्यानंतर आपण अर्ध प्रदक्षिणा करून घेऊया. तर म्हणजे दर्शनानंतर आपण अर्ध प्रदक्षिणा करायला मंदिराच्या या गलियारात आलोय, प्रदक्षिणा मार्गात आलोय. तर मुळात विशेष म्हणजे इथलं जे आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य आहे ते पाहण्यासारखं आहे, ते आपण बघूया. मंडळी, मला निसर्गात रमायला भरपूर आवडतं आणि इथून मी जेव्हा जेव्हा येतो शांतताच मिळते आणि हे जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्यामुळे वेळेचं भान राहत नाही, इकडनं निघावंसं वाटत नाही. तर तुम्ही पण कधी विरारला आलात, जर तुम्ही विरारचे असाल आणि इथे आला नसाल तर आवर्जून या. बोळंज किंवा खारोडीवरनं तुम्हाला ऑटोनी यायला मिळेल इथे, तर आठवणीने या. तर म्हणजे शिवशंकराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता येऊन पोचलो आहोत ते नवापूर बीचला. खूप अनयुज्युअल टायमिंग आहे, 12-12:30 वाजलेत. मी कधी यावेळेला येत नाही बीचवर, पण आम्ही आता निघालोच आहोत गाडीतनं. तर म्हटलं चला जेवढं जास्त फिरता येईल तेवढं फिरून आपण जाऊया. सोसायटीतली जी लहान मुलं आहेत त्यांना कधी कारमधनं फिरायला मिळालं नव्हतं माझ्या, तर ते माझ्या मागे लागले की काका आम्हाला घेऊन चला. तर त्याच्यातल्या मुलांना घेऊन आता आपण इथे नवापूर बीचला आलो. ती लोक बाहेर गेलेत, मी थांबलोय गाडीतच. आले. हे तुझं नाव सांग. श्लोक. थांब, तू काळो का दिसत नाहीये. श्लोक. श्लोक काय?
एवढंच नाव आहे तुझं? तर बीचवर जाऊन काय मजा आली काय? नाही ना, दुपारच्या वेळेला आलोय आपण, तर काय मजा नाही. तर अशा प्रकारे हे आपलं सृष्टी सौंदर्य विरारचं, कोकण किनारपट्टीचं. तुम्हाला याच्यात जर काय कोणाचे चेहरे दिसले तर प्लीज इग्नोर करा. मुलांची ओळख करून घेऊया. हे तुझं नाव सांग. श्लोक प्रादीप गुडमले, खुशी इंद्रकुमार यादव, जान्हवी उदुमले. आणि ही मुलगी कोण आहे? कोण आहे? रुचिरा राजेंद्र घाग आहे. हा, समजलं ना? जोगेश्वरीला जायचं, इथे नाही राहायचं आधीच सांगतो. चला, कोण गाडी कोण चालवणार आता? अभिषेक दादा. आणि मी अभिषेक सावंत. चला. तर म्हणजे बीचवर तर का आम्ही उतरलो नाही, मुलंच थोडा वेळ जाऊन आली, पण ऊन भरपूर असल्यामुळे साहजिकच आहे आम्ही पटकन तिकडनं निघालो. आता वाजलेत जवळजवळ 1 वाजून गेलेला आहे आणि या मुलांना घरी जेवायला पण सोडायचं त्यांच्या. तर उसाचा रस घ्यायला आम्ही थांबलो, आमच्या घराच्या जवळच आलो. तर जाता जाता आजचा ब्लॉग एवढंच होता, पण फक्त जाता जाता एवढंच म्हणायचं आहे की भरपूर लोक आम्हाला विचारत आहेत की बाबा तुम्ही कोकणात पुन्हा कधी जात आहेत. तर लवकरच जाऊ आपण आणि नक्कीच शिमग्याला तर जाऊच, पण त्याही आधी जर जायला मिळालं तर आम्हाला आनंदच होईल जायला. पण काही कामं इथे मुंबईतली असल्यामुळे आम्ही इथून निघू नाही शकत पटकन. पण जेव्हा पण आपण कोकणात जाऊ तर तुम्हाला तर सोबत घेऊनच जाणार हे तर नक्कीच. तर म्हणजे भेटूया पुढच्या भागामध्ये. सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आय नो हा व्हिडिओ तुम्ही 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर बघत असाल, पण सर्वांना शुभेच्छा आणि भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. तर आपण मावशीच्या घरी हळदी कुंकवाला आलो, म्हणजे माझं नाही, रुचिराला बोलवलंय. सगळी लगबग चालली. कर कर, फोटो नाही काढत आहे मी, फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ आहे. हा, डायरेक्ट चॅनल वरती. मावशी छान तयार झाली हा, पण छान. क्या बात, मग मस्त ना. मस्त. युनिक आहे, लोणची दिलेत मस्त. शोध काय द्यायचं